महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता समोर येते। शांतिगिरी महाराज यांचे सहकारी अटकेत आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। नाशिकमधून ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दरम्यान त्यांना का ताब्यात घेण्यात आलेलं आहे या संदर्भातले अपडेट्स अद्याप मिळू शकलेले नाहीये। मात्र आपण सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। शांतिगिरी महाराज यांनी सकाळी ज्यावेळी मतदान केलं त्यावेळी ईव्हीएम मशीनला हार घातलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी अभिजित सुनावणे यांच्याकडून। अभिजितजी, काय सांगाल, शांतिगिरी महाराजांच्या या सहकाऱ्यांना का नेमकी अटक करण्यात आली आहे? मोहिनी, शांतिगिरी महाराजांचे हे जे सहकारी आहेत ते शहरामध्ये ठिकठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर उभे आहेत आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतात। मात्र हे आवाहन करत असताना शांतिगिरी महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या देखील त्यांनी मतदारांना दिल्या आणि त्यामुळेच आता या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अशा पद्धतीने चिठ्ठ्या ज्या आहे महाराजांच्या नावाने ते मतदान केंद्राच्या परिसरामध्ये वाटू शकत नाही। त्यामुळे पोलिसांनी आता या सहकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि यापुढे अशा पद्धतीचा प्रकार करू नये अशी समज देखील आता शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्यांना देण्यात आली आहे। अगदी नक्कीच धन्यवाद अभिजितजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शांतिगिरी महाराजांच्या नावे ते चिठ्ठ्या वाटत होते। वेगवेगळ्या परिसरांमध्ये मतदान केंद्रांच्या परिसरांमध्ये ते चिठ्ठ्या वाटत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढे असा प्रकार करू नये अशी तंबी सुद्धा त्यांना देण्यात आली आहे। आपण पाहतोय नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध शांतिगिरी महाराज विरुद्ध राजाभाऊ आजे अशी तिहेरी लढत होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या लढतीकडे खरं तर सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। शांतिगिरी महाराजांनी दोन्ही उमेदवारांचं टेन्शन वाढवलेलं आहे। खरं तर शांतिगिरी महाराजांनी